बाय बाय खतम गया। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येत्या 13 तारखेला जास्तीत जास्त मतांनी आपण वसंततात्या मोरे यांना निवडून द्यावं। रोड रोलरच्या बटनावरती आपला शिक्का मारावा एवढंच बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय भीम जय संविधान। यानंतर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं। वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब आंबेडकर, आप संघर्ष करो। नेते बाळासाहेब आंबेडकर, आप संघर्ष करो। पूरे की पसंद। धन्यवाद। वसंत मोरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे। त्याचा भ्रमनिरास झालेला आहे आणि म्हणून मताची टक्केवारी ही कमी आलेली आहे। तेव्हा आपल्याला असणारा उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये ज्यांनी बीजेपीला आणलं निवडून त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे। आपल्याला असणारा आपली सत्ता आणायची आहे आणि भ्रमनिरास झालाय ते अनेक कारणं आहेत। त्याच्यातलं सगळ्यात पहिल्यात कारण जे आहे 2012 साली सोनिया गांधी यांनी गुजरातच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना असणारी एक उपमा दिली होती। ती उपमा मौत का सौदागर म्हणून अशी असणारी उपमा दिली होती आणि त्यावेळेस फार टीका झाली। काँग्रेसमध्ये WHO जे आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी रेमडेसिवीरवरती बंदी आणली आणि या औषधामुळे दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणून त्याचा वापर करू नये म्हणून आदेश काढले। परंतु भारतामध्ये हे रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर करणारी जी कंपनी आहे ती गुजरातमध्ये आहे। झँडो नावाची असणारी कंपनी आहे की ती मॅन्युफॅक्चर करते। पहिल्यांदा हिच्यावरती बंदी आणण्याचा प्रयत्न देशामध्ये झाला। त्यावेळेस या झँडो नावाच्या असणाऱ्या कंपनीने 18 कोटीचे असणारे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड खरेदी केले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये टाकले। भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये टाकले। जी बंदी होणार होती ती बंदी झाली नाही आणि रेमडेसिवीरचा आपण बघत असाल की या ठिकाणी ब्लॅक मार्केट झाला आणि आज त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसतोय। काँग्रेसकडे एवढी मोठी संधी आली होती की जगामध्ये जे औषध बॅन करण्यात आलं होतं ते भारतामध्ये विकण्यात आलं आणि सोनिया गांधीने 2012 साली जो जुमला वापरला होता, मौत का सौदागर म्हणून असताना म्हटलं होतं, त्यांनी विचारलं असतं की एका बाजूला जग रेमडेसिवीर बॅन करते आणि तुमच्या खात्यामध्ये 18 कोटी आले आणि तुम्ही ते चालू केलं, तुम्ही मौत के सौदागर आहात की नाही याचा असणारा खुलासा तुम्ही करा। परंतु दुर्दैवाने काँग्रेस पक्ष उचलायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे। हा जो भ्रमनिरास झालेला जो वर्ग आहे तो हा मोबाईलवरती आहे, तो इंटरनेटवरती आहे, त्याला पूर्ण डेटा
त्या ठिकाणी सापडतोय. मी इथल्या असणाऱ्या RSS वाल्यांना विचारतोय, हिंदू महासभेचं असणारं हेडक्वार्टर हे पुण्यामध्ये आहे, त्यांनाही मी असणारं विचारतोय की 2014 मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याच तागायत किती भारतीयाने नागरिकत्व सोडलं आणि परदेशी निघून गेले. राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. राज्यसभेमध्ये हाच प्रश्न विचारण्यात आला की 2014 पासून तर हा प्रश्न विचारेपर्यंत किती भारतीयाने परदेशी गेले हा प्रश्न विचारला नाही, तर किती भारतीयाने नागरिकत्व सोडलं हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला. आणि सरकारी उत्तर आलेलं आहे की हा प्रश्न विचारेपर्यंत 17 लाख कुटुंबाने नागरिकत्व सोडलं अशी असणारी परिस्थिती. तो देशाबाहेर गेला असता तर मी समजू शकलो, तो देशाबाहेर गेला असता मी समजू शकलो असतो, पण तो नुसता देशाबाहेर गेला नाही, तो नागरिकत्व सोडून गेला हे आपण लक्षात घ्या. तो नागरिकत्व सोडून गेला, त्याला कारण विचारण्यात आली, सरकारने कसलीही कारण दिली नाहीत अशी परिस्थिती. सरकारने कसली कारण दिली नाहीत. नागरिकत्व कोण सोडतो? ज्यावेळेस त्याला इथल्या सरकारच्या जाचातून बाहेर पडायचं असतो, इथल्या सरकारच्या जाचातून बाहेर पडायचं असेल त्यावेळेस तो नागरिकत्व सोडतो आणि दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतो. का दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं की त्याला संरक्षण मिळतं. पण यांनी सोडलं का? इथल्या असणाऱ्या विश्व हिंदू परिषद संघाचे असणारे कार्यकर्ते मोदींना मत द्या म्हणून सांगतात, त्यांना असणारा विचारतोय, जग जाहीर विचारतोय की तुम्ही त्याचं उत्तर सांगा, का हे सोडून गेले म्हणून. जे वसुलीचं राज्य, जे वसुलीचं राज्य सुरुवात झालं, पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, हे सहानुभूतीदाराचं कार्यालय असलं पाहिजे. परंतु पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्य राहिलं नाही, सहानुभूतीधारकाचं कार्यालय राहिलं नाही, तर ते वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाने हा जो इलेक्ट्रल बॉन्डचा जो जजमेंट दिला त्याच्यामध्ये सरळ म्हटलंय की ही वसुली इल्लीगल आहे, ही वसुली बेकायदेशीर आहे. आणि का म्हटलं? आणि का म्हटलं तर ज्यांच्याकडून वसुली करण्यात आली त्यांना ईडीच्या नोटिसा होत्या, त्याच्यापैकी काही जण बेल मागत होते, काही जणांची चौकशी त्या ठिकाणी झाली होती. आणि झांडो सारख्या कंपनीला त्या ठिकाणी औषधं जी बॅन केलेली आहेत ती विकता यावी म्हणून असणारं केलेलं आहे. ही जी 17 लाख कुटुंब नागरिकत्व सोडून गेली त्याचं कारण ते आहे की त्यांनाही वसुलीच्या नोटिसा गेल्या, त्यांनाही धमकावण्यात आलं होतं, त्यांनाही धमकावण्यात आलं होतं, चंदा द्या नाही तर ईडीला समोर जा, चंदा द्या नाही तर GST ला समोर जा, चंदा द्या नाही तर इन्कम टॅक्सला समोर जा. या जाचातून वाचण्यासाठी आणि भारतीय सरकारच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी सत्ता देश विकसित करण्यासाठी नव्हती, तर सत्ता ही आपला पार्टी फंड वाढवण्यासाठी होती हे लक्षात घ्या. न खाऊंगा न खाने दूंगा. सुप्रीम कोर्टाने म्हटलं तुम्ही 12,000 कोटी खाल्लेत, इल्लीगल पद्धतीने खाल्लेले आहेत
आणि आता सारा हेच भारतीय जनता पक्ष म्हणतंय की पुन्हा आम्हाला सत्ता द्या, आम्ही याच मार्गाने पैसा कमवू. त्यांनी आतापर्यंत राजकीय नेत्यांवरती धाडी घातल्या. आतापर्यंत त्यांनी इंडस्ट्रियल वर्गावरती धाडी घातल्या. व्यापारी त्याच्यातून शिल्लक राहिलेला आहे आणि छोटा दुकानदार शिल्लक राहिलेला, हे लक्षात घ्या. पुढच्या 5 वर्षामध्ये याच सरकारचं टार्गेट हितला व्यापारी आणि छोटा दुकानदार राहणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण आहे, जागतिक बँकेचा असणारा अहवाल आलेला आहे भारताच्या आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भात. मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस भारतावरती कर्ज हे 26 रुपयाचं कर्ज होतं. हे 26 रुपयाचं कर्ज होतं. आज इलेक्शन होत आहेत. या इलेक्शन होत असताना 26 रुपयाचं असणारं कर्ज आता 84 रुपयावरती झालेलं आहे. 84 रुपीज त्या ठिकाणी झालेलं आहे आणि 2 वर्षानंतर ते 96 म्हणजे 86 रुपयावरती त्या ठिकाणी होणार आहे. आपण लक्षात घ्या. 96 रुपयावरती होणार आहे. आपण असताना लक्षात घ्या. 4 रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत. 4 रुपये देश चालवण्यासाठी राहणार आहेत. एखाद्याचा पगार 20,000 असेल, तो आनंदात आपला घर चालवतो. त्यांनी कर्ज काढलं तरी त्याचा असताना भागत. पण ते कर्ज फेडता आलं नाही आणि हप्ता वाढत गेला आणि 20,000 असणारा 16,000 जर हप्ता भरण्यामध्ये गेला तर 4,000 तू घर चालवू शकतो का? जसं घर आपण चालवू शकत नाही तसं 4 रुपयामध्ये देशही चालवू शकत नाही. हे आपण असताना लक्षात घ्या. ही परिस्थिती आलेली आहे देशामध्ये. ही परिस्थिती या ठिकाणी देशामध्ये आलेली आहे. आणि म्हणून मी संघाला विचारतोय, इथं हिंदू महासभेला असताना विचारतोय की या देशातली तिजोरी भरण्यासाठी आणि सरकार चालवण्यासाठी रेल्वेची 70% तुम्ही विक्री केलेली आहेत की नाही हे सांगा. रेल्वे 2014च्या अगोदर 100% सरकारी मालकीची होती. 2014च्या अगोदर 100% मालकीची होती. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने 70% रेल्वे विकलेली आहे. 30% फक्त शिल्लक राहिलेली आहे. मी मध्यंतरी असा उपमा दिली होती की आपल्या देशाचे पंतप्रधान आणि एका दारुड्याची वृत्ती दोघांची सारखी आहे. काही फरक नाही. दारुड्याला नशा ही गरजेची बाब आहे. नोकरी गेली मग तो घरातला काय विकतो? भांडी संपल्यानंतर राहणारं घर विकतो. मोदीने रेल्वे विकली, एअर इंडिया विकली. माझ्या अगोदरच्या वक्त्याने LIC विकायला काढली आहे. नावाखाली ती डुबवत चालली अशी परिस्थिती आहे. इथल्या बँका प्रायव्हेटायझेशनच्या मार्गावरती आहेत. ऑइल कंपन्या या प्रायव्हेटायझेशनच्या मार्गावरती आहेत. आयर्न ओरच्या कंपन्या आहेत या विकण्याच्या मार्गावरती आहेत. का? तर सरकार चालवण्यासाठी पैसा पाहिजे. सरकार चालवण्यासाठी पैसा. तिजोरीमध्ये पैसा नसेल, विका आणि पैसा घ्या. दारुड्यासारखं. दारुड्याकडे शेवटी राहिलं नाही, तो घर विकून टाकतं. मोदीने आता तीच प्रथा या ठिकाणी अवलंबलेली आहे का या देशाची संपत्ती विकायची आणि देश चालवायचा. बाबासाहेब असं म्हणाले होते
की हे जे राजकीय सार्वभौम आहे, ही जी सार्वभौम आहे, पॉलिटिकल सार्वभौम जे आहे, हिचा कणा हा आर्थिक कणा हे लक्षात घ्या. आर्थिक कणा हे आज सर लक्षात घ्या. आपण सुद्धा एका सावकाराकडून कर्ज घेतलं आणि सावकाराचं कर्ज फेडलं नाही तर सावकार जे म्हणेल ते आपण मान्य करतो की न करतो? मान्य करतो की न करतो? आता उद्या सगळं मोदीने विकलं तर आपला आर्थिक कणा शिल्लक राहणार, आणि आर्थिक कणा शिल्लक राहिला नाही तर कोणी यावे आणि टिकली मारून जावे अशी परिस्थिती झाली आहे की नाही? उद्या मानतोय मी ते सगळं. यांनी देशाला खोकला केला हे आपण सरळ लक्षात घ्या. पूर्णपणे खोकला केलेला आहे आणि ह्या खोकलेपणातून आपल्याला देशाला या ठिकाणी वाचवायचं आहे. काँग्रेसचे सोनिया गांधी इन्क्वायरी खाली आहे की नाही आहे? राहुल गांधी इन्क्वायरी खाली आहे की नाही आहे? खरगे इन्क्वायरी खाली आहे की नाही आहे? मोदींवरती टीका करताना बघितलेलं आहे का? मी हे जे मांडलंय ते सभागृहातलं मांडलंय, माझ्या मताचं काहीच मांडलेलं नाहीये. मग काँग्रेसवाल्यांना तुम्ही का नाही मांडत? हे सगळ्यात विरोधी पक्ष तुम्ही आहात ना. आम्ही देशभराचे विरोधी पक्ष आहोत. मग देशभराचे विरोधी पक्ष असताना हे तुम्ही मांड. मनमोहन सिंगांनी केलेलं भाषण त्याच्यातलं एक वाक्य घेतलं की या देशाची संपत्ती मुसलमानांच्या हातामध्ये देणार काँग्रेस, हे त्यांनी म्हटलं. त्याचं पूर्ण भाषण आपण असं ऐकलं तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिला या देशाच्या संपत्तीवरचा अधिकार कोणाचा असेल तर महिलांचा असेल, नंतर अधिकार कोणाचा असेल तर एससीचा असेल, नंतर कोणाचा असेल तर एसटीचा असेल, नंतर कोणाचा असेल तर ओबीसीचा असेल, आणि नंतर त्यांनी म्हटलं की मुसलमानांचा आहे. म्हणजे मोदी आणि बीजेपीला झोपवण्याची संधी आल्यानंतर सुद्धा काँग्रेसवाल्यांची भूमिका काय? काँग्रेसवाल्यांची भूमिका काय? नाही नाही, आम्ही असं मनमोहन सिंगांचं भाषण हे मोदींना ऐकू आणि त्यांना सांगू की हे ते म्हणाले. माझ्या लक्षात आलं, इंदिरा गांधी जर असती तर तिने मोदीला ललकारला असता आणि सांगितलं असतं, बेट्या लाल किल्ल्यामध्ये ये आणि तुला सारा मनमोहन सिंगाचं भाषण ऐकवतो. पण ज्यांच्या टिंब दम नाही, ती काय मोदीशी लढणार? ती काय त्यांना असं एक्सपोज करणार? काय एक्सपोज करणार? त्यांना एवढं सुद्धा म्हणता आलं नाही की मोदीचा आज येता येता मी पोस्टर बघितला की हा देश माझा परिवार आहे. तुम्ही मोदींना सांगितलं पाहिजे की हे वाक्य बरोबर आहे, पण त्या परिवारामध्ये एक व्यक्ती तुमच्या परिवारात नाही आहे, हे लक्षात घ्या. ज्या संस्कृतीचा तुम्ही असारा उदो करताय ती संस्कृती तुम्ही निभावत नाही. ती संस्कृती तुम्ही निभावत नाही. गॅरंटी जे तुम्ही म्हणताय, ज्याला गॅरंटी दिली त्याच्याशी तुम्ही निभावली नाही तर देशाची काय निभावणार आहात? पण मी म्हटलं ज्यांच्यात दम नाही ते अजिबात विचारणार नाही. का त्यांना भीती आहे. त्यांना भीती आहे की आपण जर हे प्रश्न उपस्थित केले आणि उद्या कदाचित मोदी पुन्हा निवडून आला तर आपल्याला जेलमध्ये टाकेल. त्याच्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप, प्रोफेसर गपचूप अशा रीतीचं असणारं हे इलेक्शन कॅम्पेन त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून उद्या पुण्याचा विकास आहेच,
ही जी मेट्रो दिसते, ही मेट्रो वाया गेलेली इन्व्हेस्टमेंट आहे, हे लक्षात घ्या. 26 रुपयाचं 96 रुपये कर्ज वाढणारी ही मेट्रो आहे, हे आपण लक्षात घ्या. अहमदाबाद पासून मुंबई 1,00,000 कोटी जे जापनीज गव्हर्नमेंट कडून घेण्यात आले, त्याच्यातून वाढलेलं कर्ज हे आपण सारं लक्षात घ्या. हा जो वेस्टफुल एक्सपेंडिचर झालेला आहे, निरंतर एक्सपेंडिचर झालेला आहे, त्याच्यातून वाढलेलं असणारं हे कर्ज आहे. हे कर्ज आहे. या 10 वर्षामध्ये जेवढे मोठे इव्हेंट झाले, हे दिल्लीमध्ये झाले की गुजरातमध्ये झाले? कुठे झाले? हा पंतप्रधान देशाचा नाही, तर हा पंतप्रधान गुजरातचा आहे, हे आपण लक्षात घ्या. हा पंतप्रधान गुजरातचा आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून एकाही गुजरात्यांवरती धाड आपल्याला दिसत नाही. जेवढ्या धाडी आहेत तेवढ्या नॉन गुजरात्यांवरती आहेत. पण एक्सपोर्ट इम्पोर्टच्या नावाखाली 1,40,000 कोटी डुबवले कोणी असतील तर ह्या गुजरातच्या व्यापाऱ्यांनी घेतलेले आहेत, आणि त्यांच्या विरोधात मोदीची हिंमत नाही कारवाई करण्याची. आणि म्हणून जो माणूस देशाचा पंतप्रधान होत नाही, राज्याचा असणारा पंतप्रधान होतोय, त्याला पुन्हा आपण मतदान देऊ नये, हे आव्हान या ठिकाणी करतोय. आणि वसंत मोरे यांची निशाणी रोड रोलर जे आहे, त्या रोड रोलरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा, हे आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की भारतीय जनता पक्षाला मतदान केलं, त्यांच्यामध्ये निराशा आली असेल, पण शाहू फुले आंबेडकर वाद्याच्या आणि सेक्युलर मतांमधल्या ठिकाणी अजिबात निराश आलेली नाही. आपण 100% मतदान करा, हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी उपस्थित मावळच्या लोकसभा उमेदवार सुद्धा